पुण्यात 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। याबाबत पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर पिराजी थिटे राहणार धनकरवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकाने 7 वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने घरी नेले। त्याने मुलीवर अत्याचार केले। मुलीने आरडाओरड केला तेव्हा त्याने मुलीच्या गळ्याला चाकू लावून या घटनेची कोणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या आजीने फिर्यादीत म्हटले आहे। देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत। आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे। भाजपचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही। हे अत्यंत आक्षेपार्ह आहे। या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेसने व्हेरायटी चौकात आंदोलन केले व भाजपचा धिक्कार केला। या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट नंदा पराते यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणीतील महात्मा फुले पुतळ्याच्या पुढे काळी फीत लावून तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक कविता म्हेत्रे यांनी केले। यावेळी बोलताना प्राध्यापक कविता म्हेत्रे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली हे वास्तव असताना मोहन भागवत खोडसाळपणे असे वक्तव्य करीत आहे। बहुजनांच्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे श्रेय घेण्याची मनुवाद्यांची जुनी परंपरा आहे। मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी। महाराज मित्रमंडळ वारजेच्या गणपती माथा चौक येथील नामांकित गणेशोत्सव मंडळापैकी एक आहे। निलेश घारे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महाराज मित्रमंडळाच्या गणेशोत्सवामार्फत बसवल्या जाणाऱ्या श्रीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते। मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे म्हणून राखी स्टॉल, गणपती मूर्ती स्टॉल हे आणि असे बरेच उपक्रम मंडळामार्फत चालवले जातात। श्रींची आरतीसाठी दररोज प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती असते। आज महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी बिग बॉस फेम घनश्याम दरोडे यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जमले होते। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणपतीचा सण साजरा केला जातो। मात्र काही नामांकित मंडळामध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जात असल्याने अनेकदा गालबोट लावल्याच्या घटना घडतात। सध्या सोशल मीडियावर याचेच काही व्हिडिओ व्हायरल होत आहे। दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भक्तांना चुकीची वागणूक देणं, त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणं याबाबत सध्या अनेक जण आवाज उठवत आहे। पंड्या स्टोर फेम अभिनेत्री सिमरन बुद्रुकने देखील या संदर्भात एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या प्रकरणात आता नवरी मेळ हिटलरला या मालिकेतील अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे। राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीत वातावरण तापू लागले आहे। महायुती व महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून दोन्ही पक्षांच्या दावेदारीमध्ये चुरस आहे। विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या पहिल्या निवडणुकीमध्ये तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे। कॉस्मोपॉलिटियन विधानसभा क्षेत्रात विविध धर्मातील लोक राहतात। यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचे स्पष्टीकरण दिले। ते म्हणाले की प्रत्येक धर्माच्या लोकांना समान आदर देणे महत्त्वाचे आहे आणि बुरखा हा मुस्लिम महिलांसाठी सन्मानाचा प्रतीक आहे।
देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेसने व्हेरायटी चौकात आंदोलन केले व भाजपचा धिक्कार केला. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट नंदा पराते यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरला आहे. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणि अर्ज भरण्यात अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारने या योजनेला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारने जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. महिलांच्या खात्यात पैसे येत असल्याचे पाहून आता काही पुरुषांनीही महिलांचा फोटो वापरून स्वतःच्या बँक खात्याची माहिती देत अर्ज भरल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचे निदर्शनात आले असून याची चौकशी सुरू आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यांनी हा सार्वजनिक उत्सव सामाजिक जनजागृतीसाठी सुरू केलेला होता. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र करण्याचा आणि राष्ट्रीय एकता आणि अभिमान वाढवण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडच्या काळात गणेशोत्सव अनेक मंडळामार्फत साजरा होताना दिसत असतो. काही ठिकाणी भलीमोठी मूर्ती पाहावयास मिळते तर काही मंडळे भव्य दीप देखावा सजवण्याकडे अधिक लक्ष देतात. अशा चढाओढीत मंडळामध्ये आपसात तेढी निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु घाटकोपर मधील जय अंबे भवानी मित्र मंडळातील गणेशोत्सव अगदी थाटामाटात एकोप्याने आत्मीयतेने साजरा केला जातो. मंडळाच्या गणपतीसोबत मंडळातील सभासदांचे गणपती देखील एकत्र विसर्जनासाठी निघतात. बाप्पाला ढोल, ताशा आणि लेझिम यांच्या गजरात म्हणजेच अगदी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत नेण्यात आले. निसर्गात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले व पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा करत सर्व घरी परतले. काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी परदेशातील त्यांच्या दौऱ्यामध्ये भारताची निंदा करत आहे असे आरोप महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. काँग्रेसच्या इतिहासावर इशारा देताना मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान समितीत सामील करण्यास विरोध केला होता. आज हेच काँग्रेसवाले बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा विरोध करीत आहे. हे खेदजनक आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध केला आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षण दिलं आहे. आरक्षण विरोधी दुष्ट विचाराचे लोक यांचा खरा चेहरा अमेरिकेमध्ये जाऊन उघडा पडला. अमेरिकेत जाऊन राहुल गांधीजी म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण हटवून देऊ, सर्वांना समान संधी देऊ. अरे बगरीचे नकाशे काढणारे तुम्ही लोक आज अमेरिकेमध्ये जाऊन खरा चेहरा हा लोकांच्या समोर आलाय. 1952 मध्ये तुम्हीच काँग्रेस होते. आज माझ्या गरीब बांधवांच्या मनामध्ये जहर पोचवण्याचा प्रयत्न करताय. पण मी माझ्या सर्व समाजाच्या ओबीसी असेल, एनटी असेल, अनुसूचित जाती जमातीच्या सर्व लोकांना सावध करतोय. या यांचं खरं रूप आलंय. हे मायावी रूप घेऊन यायचे. जसा देशामध्ये रावण हा साधूचं रूप घेऊन आला आणि मग जसं त्यांनी मासिकेचं हरण केलं, हे सुद्धा अशाच पद्धतीचा साधू विचाराचं रूप घेऊन येतात. पण अंतर्मनात आरक्षण बंद करण्याची भावना आणि भूमिका या दुष्ट लोकांची आहे. आणि